टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण साजरा करत आहोत। मामांच्या बाबतीमध्ये मनोगत व्यक्त करताना ती म्हणाली की जर सुट्टीमध्ये आम्ही गेलो किंवा प्रगती पुस्तक आलं, निकाल लागला की मामा प्रगती पुस्तक बघायचे। आमच्या मामांनी आमचं प्रगती पुस्तक कधी बघितलं नाही, त्यामुळे आम्ही पण शिक्षक झालो होतो तुझ्यासारखे खरं म्हणजे, पण आम्ही बेरोजगार होऊन गेलो आहे की नाही। आमचं प्रगती पुस्तक तर नाना आमचं पुस्तक तर प्रगती पुस्तक तर मामांनी पाहिलं, वडिलांनी पाहिलं ते कधी, कारण आम्ही सगळ्यात शेवटी होतो वर्गामध्ये। तुम्ही दाखवलंच नाही बॅक बेंचर, आम्ही बॅक बेंचर्स होतो, आम्ही मागे बसणारे होतो आणि आम्ही 36-37% मी 10वी पास झालो होतो। तुम्हाला कल्पना असेल दादा, मला वाटतं म्हणजे प्रदीप भाऊ या ठिकाणी आमच्या बरोबर होते, ते हुशार होते थोडे माझ्यापेक्षा म्हणून मागे राहिले आणि मग थोडे मागे राहिले राजकारणामध्ये, आणि मग मी पुढे चाललो गेलो, सगळ्यात मागे होतो म्हणून। कारण अशा अनेक गमती गोष्टी आहेत। पण डी पाटील सर एक लेखक आहेत, साहित्यिक आहेत, समाज सेवा ते चांगली करतात, सामाजिक कार्यकर्ते आहेत, धार्मिक कार्यात सगळ्या कामामध्ये अग्रेसर असं एक व्यक्तिमत्व, आणि नेहमी एक हसत खेळत हसतमुख असं एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे डी पाटील सर आहेत। हे प्रतिभाने सांगितलं खरं आहे। त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे मला असं वाटतं देशमुख साहेब। रहिवा बरोबर आहे, एकदा मागे लागले की ते सोडणारच नाही। पाठपुरावा त्यांचा म्हणजे तो गुणधर्म आहे असं मला म्हणावं लागेल। एकदा मागे लागले की ते एकदा दोनदा तीनदा 10दा 20दा म्हणजे पूर्ण मागे वाचनालयाची सुरुवात करायचीच आहे। मग त्याच्यासाठी महिनाभरापासून रोज आठवण द्यायला, रोज एकही दिवस असं चुकत नाही। असं एक आगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी ते चांगले लेखक आहेत। शिक्षकी पेशा नाही माझं लक्ष ते पडत नाही 35 वर्षात 40 वर्षात पडलो सरपंचापासून, आता कसं काय पडेल। मला वाटतं की एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व सरांचं या ठिकाणी आहे। मला खूप घाई आहे, खूप कार्यक्रमात जायचं आहे, 15-20 लग्न आहेत, सगळे कार्यकर्ते वाट बघतायत, सगळ्यांनी पत्रिकेत नाव टाकून ठेवलेलं आहे, फोन चालू आहे, मी फोनकडेच बघतोय कुठे जायचं कुठे नाही म्हणून, त्यामुळे मलाही जाण्याची घाई आहे। पण आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी इथं आलं आणि सर 75 वर्ष पूर्ण करतात, पण कोणी म्हणणार नाही त्यांना 75 वर्ष त्यांचे झालेले आहेत। वेगवेगळी पायाला भिंगरी असते, सतत फिरत असतात, हो सतत हसतमुख असं व्यक्तिमत्व, त्याच्याकडे बघून कोणाला जाणवणार नाही 75 वर्ष। तर आजकाल 75 वर्षामध्ये म्हणजे आमची 75 व्हीलचेअर होता, मला व्हीलचेअरवर आणावं लागेल मला असं वाटतं, नाही कधी हो नाही। पण अतिशय आपली शरीरयष्टी चांगली ठेवलेली आहे, तब्येत चांगली ठेवलेली आहे, आणि 75 वर्ष आता आपण त्या ठिकाणी साजरं करतोय। मी त्यांना मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांची तब्येत चांगली सुदृढ राहो, ठणठणीत राहो, त्यांची 100वी आपण 25 वर्ष साजरी करू त्यावेळेला मी पण असाच राहू। 100व्या वर्षी मंत्री मी म्हणणार नाही, ते तुम्हाला उचलून आणावं लागेल इथे, असं राजकारणात होत नाही। पण निश्चित ते 100 गाठतील या बाबतीमध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नाही। त्यावेळेला जेव्हा सेंचुरी ते मारतील त्यावेळेला त्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाला आपण सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहू अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन करतो, त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। पुढच्या प्रवासाला मी निघतो, आपण आपला कार्यक्रम कंटिन्यू करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।